नमस्कार. आपलं नाशिकच्या आपला विठ्ठल या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विठ्ठल ही लोकदेवता, विठ्ठल हा तुमच्या माझ्या अंतरीचा आवाज, असं सगळं काही असताना हा विठ्ठल नेमका आला कसा, जनमनामध्ये तो बसला कसा, आणि आज इतकी शेकडो वर्ष होऊन गेली तरीसुद्धा त्याचं ते विठ्ठलपण जे मनामनातून वाहतंय ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जर करायला गेलो तर आपल्या हाती किती आणि काय लागेल खरं तर माहिती नाही. आणि ते कसं असेल हेही सांगता येत नाही, पण तो मार्ग जातो कुठून? एका कवीनं फार सुंदर म्हटलंय, माती खोदत मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तर हाती काहीच लागणार नाही. माती खोदत मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तर हाती काहीच लागणार नाही, कारण मुळापर्यंत जाण्याचा मार्ग हा फुलातून जातो. आणि असा विठ्ठलाचा शोध, त्याच्या मुळाचा शोध घ्यायचा असेल तर फुलातून जायला हवं. म्हणजे काय करायला हवं, ही पुन्हा एकदा आपल्या मराठी साहित्यातली कवी कल्पना आणि त्या कल्पनेचा उलगडा करता करता तुमची माझी दमछाक होणार हे मात्र खरंच आहे. पण फुलातून जातो याचा अर्थ आपण असा जर घेतला की तो जो सुवास शब्दांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष जनमनामध्ये दरवळतोय, मराठी साहित्यातून बाहेर पडतोय, तो काय आहे तर तो आहे मराठी संतांच्या रचना. आणि त्या रचनांमधून ज्यावेळी आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याला जे विठ्ठलाचं स्वरूप दिसतं, विठ्ठलाचं जे दर्शन होतं, विठ्ठलाचं जे संतांनी वर्णन केलेलं आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. हे जे संतांच्या रचनांमधून दिसणारं विठ्ठलाचं सौंदर्य आहे, त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं संत वाङ्मयाकडे खरं तर दृष्टिक्षेप टाकणार आहोत. दिलेल्या वेळामध्ये किंवा असलेल्या वेळामध्ये समग्र संत साहित्यावर दृष्टिक्षेप टाकणं किंवा तसं म्हणणं हेही खरं तर धाष्टर्यच आहे. पण काय आहे, त्या दिशेनं जाता जाता आपल्याला जे काही जाणवतं आणि आपल्याला जे काही कळतं, ती दिशा आणि तो कळण्याचा मार्ग जरी आपल्या हाती आला तरी मला असं वाटतं विठ्ठलाचं दर्शन आपल्याला होऊ शकेल. 700 वर्ष होऊन गेली वारीच्या माध्यमातून आषाढी कार्तिकीच्या निमित्तानं त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला लोक जातात. सगळं कामधाम सोडून जातात, व्यापताप घरामध्ये सोडून त्या विठ्ठलाच्या दिशेनं मैलोन मैल चालत राहतात. याच्यातून काय सांगतात हे सगळे? मला असं वाटतं याच्यातून हे सांगतात की चालणं हा जीवनाचा धर्म आहे. म्हणजे काय तर जो थांबला तो संपला असं म्हटलंच आहे की. आणि मग तो चालण्याचा जो संदेश आहे, अखंडपणानं चालत राहणं आणि ध्यास काय असणं डोळ्यासमोर, ध्यास डोळ्यासमोर असणं ते म्हणजे त्या विठ्ठलाचं दर्शन. असंही म्हणतात की त्या पंढरपुरात गेल्यानंतर आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर त्या समग्र गर्दीतून आत वाट काढत वारकरी जातोच असं नाही, त्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतोच असं नाही. कारण ती गर्दी आणि तो महापूर गर्दीचा इतका असतो की तिथून कसं जाणार, आबालवृद्ध असतात सगळे. आणि मग अशा वेळी अनेक जण त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचंच दर्शन घेऊन परत येतात. प्रश्न उभा राहतो, मग इतक्या लांब जातात कसे, कशासाठी? उत्तर सोपं आहे. जो ध्यास लागून राहिलेला आहे, जे ध्येय आहे ते एकदा गाठलं की त्या ध्यासामध्येच विठ्ठलाचं प्रकटीकरण होतं. काय होतं ते प्रकटीकरण? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेना, असं जे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय त्या अभंगाच्या त्या किंवा त्या रचनेचा अर्थ आपल्याला इथे शोधता येतो. अंतरीचा धावा आहे, आतून बाहेर, आतून बाहेर काहीतरी धडकतंय, काहीतरी येऊन सांगतंय असं की मला बाहेर पडायचं आहे. आणि ते बाहेर पडणं हा विठ्ठलाच्या प्रेमावरचा, विठ्ठलाच्या भक्तीवरचा एक हा अलौकिक असा साक्षात्कार आहे. या साक्षात्कारानंतर या सगळ्या संतांनी त्या विठ्ठलाला, त्या विठ्ठलाच्या मूर्तीला, म्हणजे ज्याला आपण सगुण असं म्हणतो, त्या सगुणालाच मनामध्ये ठेवून निर्गुणाच्या दिशेनं ते सगळे संत जात राहिले. आणि म्हणून
विठ्ठलाचा परमभक्त असणाऱ्या तुकोबारायांना तो भंडाराच्या डोंगरावर भेटला. तो भेटल्यानंतर ज्ञानदेवांची जी अवस्था होती ती सगळीच बदलून गेली. तो भेटण्याचा ध्यास लागून राहिलेला सावतामाळी आपल्या समग्र कामामध्येच विठ्ठल शोधत राहिला. किंवा तुवेडा कुंभार असं जे त्या संतांचं वर्णन केलं जातं, त्यांना माती तुडवता तुडवताच आपलं मूल पायाखाली येतं याचाही विसर पडला. आणि मग आलेल्या जवळच्या माणसांनी सांगितलं की काय घटना घडली आहे. त्या घटनेचं गांभीर्य ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी असं कळलं की अरे, विठ्ठलाच्या नादानं आपण इतके पुढे गेलो की खाली काय घडतंय, वास्तवात काय घडतंय याचाही भान राहिलंच नाही आपल्याला. आणि मग सुरू झाला तो पुन्हा त्या विठ्ठलाचा धावा. आणि ते मूल जे चिखलात तुडवलं गेलं ते पुन्हा जागृतावस्थेत आलं. संजीवनी त्याला मिळाली आणि ते साऱ्यांनी पाहिलं. जनाबाईचं तेच, मुक्ताबाईचं तेच, निवृत्तीनाथांचं तेच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणारे वेगवेगळे जे प्रसंग आहेत, त्या प्रसंगाच्या निमित्तानं मी सुरुवातीला जसं म्हणालो की विठ्ठल हा लोकदेव आहे. 18 पगड जातीतल्या सगळ्या संतांनी त्याला आपलं मानलेलं आहे. आणि त्या एका ज्ञानापोटी, त्या एका भक्तीपोटी, त्या एका रसापोटी ते चालत राहिलेले आहेत. त्यामुळे निवृत्तीनाथांनी आपल्या त्र्यंबकेश्वराजवळ त्यांची समाधी आहे. निवृत्तीनाथांनी जे शैव संप्रदायाचं ज्ञान ज्ञानदेवांना दिलं, म्हटलं असं जातं की निवृत्तीनाथ हे शैव संप्रदायाचे आहेत आणि ज्ञानदेव हा सगळा समग्र जो तुमच्या माझ्या पुढे उभा आहे तो तर विष्णू संप्रदायाचा आहे. मग हे कसं घडलं तर पुन्हा एकदा इथे आपल्याला दर्शन घडतं ते दोन संप्रदायांचं. विठ्ठल हा लोकदेव आहे याचं कारणच हे आहे की तिथं सगळं येऊन समाविष्ट होतं, सगळं येऊन विरघळून जातं. आणि मग एक जो काय चित्र आपल्या समोर दिसतं तो असतो विठ्ठलच. त्यामुळे पहिलं तोगे कावू कोकत आहे, शकू नगे माय सांगत आहे असं म्हणणारे ज्ञानदेव चंदनाचे चोळी माझे अंग अंग पोळी असं म्हणत राहतात. आणि अंतरिता जो कल्लोळ आहे, अंतरीचा जो उमाळा आहे, अंतरीची त्या विठ्ठल भेटीची जी तळमळ आहे, जी कळकळ आहे, ती सगळी व्यक्त करतात. आणि ती व्यक्त करता 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 इतके पुढे जातात की मग त्या विठ्ठलाला सुद्धा वाटतं की अरे, आपल्याला याला दर्शन द्यायला हवं, याच्या समोर आपण जाऊन उभं राहायला हवं. आणि मग ज्ञानदेवांच्या पुढे ते उभे राहतात. काय माहिती तुम्हाला मला ते उभे राहतात? आपण पाहिलंय, ज्ञानदेवच सांगतात की की तो माझ्या समोर आला म्हणजे काय झालं तर माझ्या समोर आला म्हणजे अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं तुझे ध्यान कळो आले. तुला जे ध्यान हवं होतं, तू लावलेलं होतं ते तुला मिळालं म्हणजे काय झालं, म्हणजे विठ्ठल सापडला. आणि नंतरची जी ज्ञानदेवांची अवस्था आहे याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की तो त्यांना भेटला, तो त्यांना दिसला. नव्हे नव्हे त्या विठ्ठलानं त्या ज्ञानदेवांना कडकडून मिठी मारली. याचा पुरावा काय? याचा पुरावा पुन्हा त्यांच्याच रचना. कारण ज्ञानदेवच पुढच्या अभंगामध्ये असं म्हणतात, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले. हे काय असतं आर्त? तर हा विठ्ठल असतो. ज्ञानदेवांच्या नंतर मुक्ताई लहान बहीण, तिलाही ते सारं काही आकळलं. सोपानदेवांनाही ते आकळलं, दिसलं. म्हणून या चारही भावंडांच्या रूपानं विठ्ठल भक्तीची ध्वजा जी महाराष्ट्रामध्ये फडकली ती पुढच्या सगळ्या संतांनी अत्यंत अभिमानानं मिरवत ठेवली. तुकोबारायांविषयी मी आपल्याला बोललो, बारे पांडुरंगा कधी भेटसी तू, हा जो आंतरिक तळमळीचा भाव आहे तो त्या सगळ्या तुकोबारायांच्या अभंगामध्ये प्रकटत राहतो. म्हणून ज्ञानाचा सिद्धांत जो ज्ञानदेवांमध्ये दिसत असेल, त्यांच्या रचनांमध्ये जो आपल्याला विठ्ठल रूपाचा शोध घेताना दिसत असेल, तो आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये नामदेवांच्या रूपानं भक्तिसम्राट अशा एका पदवीनं नामदेव ओळखले जातात. का ओळखले जातात? कारण ज्ञानदेवांनी जी ज्ञानोत्तम भक्ती केली त्याचा अतिशय सोपा भक्तीच्या निमित्तानं लोकांपुढे मांडला गेलेला जो भाव आहे तो भाव म्हणजे नामदेव. नामदेवांच्या निमित्तानं पुढे तुकाराम बुवा आपल्याला दिसतात. तुकाराम बुवांच्या पुढे आपण जात राहिलो की जनाबाई, सोयराबाई याही संत कवयित्रींचं दर्शन आपल्याला घडतं.
आणि या दर्शनाच्या निमित्तानं ज्यावेळी आपण पुढे जात राहतो तेव्हा हा विठोबा आपल्या अंतरीचा ठाव घेतोच, पण तो घेतल्यानंतर जी विश्रांती लागते ती आपण घेऊया. या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होते, त्याचा धर्म जागा होतो. विठ्ठल हा लोकदेव आहे. त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असेल. काय विठ्ठल. सुंदर. आपला विठ्ठल या कार्यक्रमात पुनश्च आपलं स्वागत. आपण ऐकतो आहोत किंवा बघतो आहोत संतांचा विठ्ठल. मी म्हणालो तुकाराम बुवांना तो दिसला, जनाबाईला तो दिसला. जनाबाई या तुकाराम बुवांच्या अभंगाच्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा अभ्यासतो ना तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. शेवटच्या कडव्यात जनाबाई स्वतःला वेसवा असं म्हणून घेतात. हा कुठला बाजार आहे? स्वतःला उपमा देण्याची ही कुठली पद्धत आहे? आज जो आपण स्त्री साहित्याचा अभ्यास करतो किंवा स्त्रीवादाकडे एका नव्या दृष्टीनं पाहतो, मला असं म्हणायचं आहे विठ्ठलाच्या किंवा संतांच्या विठ्ठलाच्या निमित्तानं की आपण ही काही वर्ष, काही शतकं मागे जाऊन जनाबाईचं साहित्य अभ्यासून पहा. तुमच्या असं लक्षात येईल की तो स्त्रीवादाचा आविष्कार हा कैक पटीनं पुढे गेलेला आणि विठ्ठलाच्या शोधाच्या ध्यासानं पुढे जाता जाता जनाबाईला सापडलेला एक केवढा मोठा खजिना आहे. त्याचं रूप पाहताना मुक्ताबाई जेव्हा ज्ञानदेवांच्या, म्हणजे हा कालखंड आणि हा अभ्यास सतत असा फिरत राहतो. कालानुक्रमे घ्यायचा ठरला तर आपण ते पाहू शकतो, पण तौलनिकतेच्या अभ्यासानं पाहायला गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की जनाबाई इकडे, मुक्ताबाई इकडे, सोयराबाई तिथे, मग तुकाराम बुवांच्या शिष्या बहिणाबाई त्या आणखी पलीकडे. तो फार सुंदर अभंग आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय, नामा तयाचा किंकर त्यानं रचिले आवार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. आणि या सगळ्यांची ही मांडणी करणारी कोण आहे तर बहिणाबाई आहे. आणि ती असं म्हणते की बहिणी म्हणे फडकती ध्वजा. हा जो भागवत संप्रदायाची ही समग्र इमारत आहे जी ज्ञानदेवांनी तिचा पाया रचलाय आणि तुकाराम बुवा त्याचा कळस झालेले आहेत, त्याच्यावरची ध्वजा नामे बहिणाबाई आहे. आणि या सगळ्यामध्ये एक संत अतिशय महत्त्वाचा असतो, ठरतो, ते म्हणजे संत एकनाथ. तुकाराम बुवांनी जे स्थापित करून ठेवलं त्याला पुन्हा एकदा ज्ञानाचं अधिष्ठान देण्याचं. एक लक्षात घ्या, ज्या समाजात तुम्ही आम्ही राहतो त्या समाजाचं जे चलनवलन आहे, समाजातली जी माणसं आहेत ती सतत हलतात. म्हणजे कोणत्या दृष्टीनं तर वैचारिक दृष्टीनं. काल हे बोललो ते आज आपण बोलूच असं नाही, आज आपण जे बोललो त्याच्यावर उद्या ठाम राहूच असं नाही. आणि असं आजही आहे, कालही होतं आणि भविष्यातही ते घडत राहणार. याच्यानं होतं काय? याच्यानं असं होतं की समाजाची एकूण परिस्थिती ढासळते, रसातळाला जाण्याचे मार्ग आणखी उपलब्ध होतात आणि माणूस त्याच्यातून पुढे पुढे जात राहतो, जेणेकरून समाजाच्या रचनेचा स्तर बदलतो. तो बदलू नये, तो बदलू नये यासाठी मला असं वाटतं संतांनी प्रत्येक कालखंडामध्ये एक वेगळं आणि पुन्हा, अरे बघा इकडे बघा ज्ञानदेवांनी काय सांगितलंय असं पुढच्या कालखंडात नाथ आम्हाला म्हणाले. त्यामुळे ज्ञानदेवांच्या, ज्ञानदेवीचं जे पुनर्निर्माणाचं कार्य आहे ते कुणी केलं? नाथांनी केलं. त्याच्यातून कोणाकडे नेलं? त्याच्याकडून विठोबाकडेच नेलं. हा विठ्ठल जो ज्ञानदेवांना दिसला तो तुकाराम बुवांनी हातात काठी घेऊन समाजाला दाखवला. बाजूच्या गावामध्ये मंगळवेढ्यामध्ये काम करत राहिलेले चोखामेळा यांचं तर आणखी वेगळंच होतं. ते म्हणत राहिले की अरे उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय बुललासी वरलिया रंगा. नदी डोंगा परी पाणी नव्हे डोंगा, काय बुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा,
काय भुललासी वरलिया रंगा. हा जो भाव आहे, डोंगा असणं म्हणजे वाकडं तिकडं असणं, हा समाज कायमच असा आहे. त्यामुळे आज आपण समाजाच्या नावाने रडगाणे गातो, काही कारण नाही. ज्याला रडायचंय त्यानं खुशाल रडावं आणि ज्याला पुढे जायचंय त्यानं संतांच्या विठ्ठलाकडे डोळे लावून पाहावं. त्या रचनांमधून जी दृष्टी मिळते ती समाज बदलाची दृष्टी आहे. संतांवर कायम एक आरोप केला जातो की यांनी माणसं अध्यात्माकडे वळवली, माणसं धार्मिकतेकडे वळवली, विठोबाच्या चरणाशी नेऊन नेऊन आम्हाला त्यांनी बलहीन करून टाकलं. का करून टाकलं? की अरे माझ्यावर जे संकट येईल ते तुझ्या पायाशी ठेवायचं, चालत राहायचं. चूक आहे. या सगळ्या संतांनी आमची सगळी मानसिक अवस्था जी आहे ती एका समाज बांधणीच्या निमित्तानं बदलली आहे. हा विठोबाच्या निमित्तानं आपण का अभ्यास करत नाही, का त्याचा विचार करत नाही? आणि तो जर आपण केला तर सगळ्या संतांच्या रचना एकाच वेळी आपल्याला आध्यात्मिकतेचं, धार्मिकतेचं, मानसिकतेचं, सामाजिकतेचं, अलीकडच्या काळात जर तुम्ही पाहिलं असेल तर ज्यावेळी अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळी अनेक लोक त्या अर्थसंकल्पाचं प्रतिबिंब संत साहित्यामध्ये शोधतात. असं करावं की नाही हा प्रश्न आलाहिदा, पण ते दिसतं लोकांना. याचाच काय अर्थ होतो? याचा अर्थ होतो आर्थिक माध्यमावर जे जे तुम्ही म्हणाल त्या सगळ्यामध्ये तुम्हाला संतांच्या रचना नवा मार्ग दाखवतात. आणि तो नवा मार्ग जर शोधायचा असेल तर प्रत्येक वेळी आम्हाला नाविन्यानं न्हावून निघावं लागेल. ते आपण न्हावूया, ते आपण बघूया, पण एका विश्रांतीनंतर. या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होते, त्याचा धर्म जागा होतो. विठ्ठल हा लोकदेव आहे. त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असेल. काय सुंदर. भक्तिरंगामध्ये राहून निघताना पुढच्या टप्प्यावर आपण बघणार आहोत की या विठ्ठलानं सगळ्या संतांना वेड लावलं. म्हणजे काय केलं तर तो उभा आहे एकाच ठिकाणी 28 युग. आपण आरती म्हणतो विठ्ठलाची, त्याच्यात येतं युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. एकाच ठिकाणी तो जर 28 युग उभा आहे आणि हात त्याचे कटीवर आहेत. सामान्यपणानं आपण लक्षात घ्या, जेव्हा आपण हात कटीवर किंवा कमरेवर ठेवतो त्यावेळी आपण सगळ्या व्यापतापातून मुक्त झालेलो असतो, अशी ती अवस्था आहे. आणि ती अवस्था हा पांडुरंग घेऊन त्या पंढरपुरामध्ये उभा आहे. मग तुमच्या माझ्या जगण्याचे किंवा संतांच्या जगण्याची जी सगळी समस्यांची किंवा आक्रंदन आहेत ती कोणी सांभाळायची? पुन्हा संत आपल्याला सांगतात की ती त्याच्याच पायावर व्हायची. करून सरून नामा निराळा, हात कटीवर याचे, मौन बोलतो वाचे, असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. वाचेनं तो काय बोलतो? तो मौन बोलतो. हा जो काही रचनांचा एक सौंदर्यात्मक सिद्धांत आहे बघा. बोलायचं आहे पण मौनात. म्हणजे काय तर तो जे सांगतोय त्याच्या डोळ्यातून, तो जे सांगतोय त्याच्या कटीवर असलेल्या हातांमधून, ते समजून घेतलं पाहिजे. मुळातच विठ्ठल हा शब्द आमचे मंगेश पाडगावकर असं म्हणाले होते की तो जो विठ्ठलातल्या ठला ठ आहे तो ठला ठ मला आयुष्यात सापडला पाहिजे. तो सापडला की संपला विषय. मग या विठ्ठलाच्या नामाचं सगळं उकल करताना आमचे ग्रंथ काय म्हणतात? आमचे ग्रंथ वि म्हणजे विधाता सांगतात. विधाता म्हणजे कोण? तर ब्रह्मदेव. ठ म्हणजे कोण? तर ठ म्हणजे नीलकंठ. नीलकंठ म्हणजे संहार मूर्ती, ज्या महादेवाचं वर्णन केलं जातं तो नीलकंठ. आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. लक्ष्मीपती म्हणजे जो या सगळ्याचा सांभाळ करतो तो विठ्ठल. म्हणजे एक लक्षात घ्या, जो संदर्भ मी तुम्हाला निवृत्तीनाथांकडून आलेली शैव संप्रदायाची धुरा ही ज्ञानदेवांना खांद्यावर घेतली, पण वैष्णव संप्रदायाच्या निमित्तानं त्यांनी ती पुढे नेऊन दाखवली. याचा अर्थ काय? याचा अर्थ
विठ्ठल. म्हणजेच एका बाजूला ब्रह्मदेव आहेत, दुसऱ्या बाजूला शंकर महादेव आहेत आणि तिसऱ्या बाजूला लक्ष्मीपती, हा जो आपण महादेवच्या नंतर म्हणजे ज्याचा सांभाळ करण्याची सगळी वृत्ती आहे तो विष्णू हा आमच्या समोर उभा राहतो. म्हणजे जिथे शैव आणि वैष्णव हे एकाच नामाभिधानात आहेत, तिथे तुम्ही आम्ही सामान्य माणसं काय करत राहतो याचा विचार नव्यानं करण्याची वेळ आहे. दरवर्षी आषाढीच्या निमित्तानं सगळ्या शहरभर वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतात. संतांच्या रचना वेगवेगळ्या संगीतकारांकडून ज्या संगीतबद्ध झालेल्या आहेत त्या गायल्या जातात. लोक छान सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी आणखी काय आम्हाला हवं असतं तेही बाजारात उपलब्ध होतं आणि ते यथेच्छ रोजच्या जेवणाच्याही पलीकडे जाऊन आम्ही त्याच्यावर ताव मारतो. याच्यात कुठे आहे हो विठ्ठल? याच्यात नाही ना विठ्ठल. कारण उपवास म्हणजे म्हणजे त्याच्या जवळ, वास म्हणजे असणे, म्हणजे उपवास करणे, ही संज्ञा आम्हाला कुठे आहे? माहिती आहे. आणि माहिती असली तरी ती आचरणात आणण्याची हिंमत आमच्यात आहेत का? तर नाही. उपवासाच्या निमित्तानं निरनिराळे पदार्थ करून खाणं. मला एक सांगा, आपण अभ्यासतो आहोत, आपण ऐकतो आहोत संतांचा विठ्ठल. संतांनी कोणत्या उपवासाच्या निमित्तानं काय खावं हे काही सांगून ठेवलंय? एकानंही आपल्या रचनांमध्ये असा काही आम्ही करत असलेलो जो वेडेपणा आहे तो नमूद करून ठेवलेला नाही. एकादशीचं महत्त्व अभंगांमध्ये निश्चित आलंय, पण त्या एकादशीचा अर्थ विठ्ठलाच्या जवळ जाऊन बसणं असा आहे. आणि तो जवळ जाऊन बसण्याचा भाव काय माहिती आहे? ऐसी कळवळ्याची जाती लाभावीण करी प्रीती. काय आहे? आमच्या मनामध्ये जो कळवळा दाटून येतोय त्याची प्रीती, त्याचं प्रेम, त्याची आस्था, त्याचा जिव्हाळा, त्याचं ममत्व हे कुणाच्या पायावर आम्हाला अर्पण करायचं आहे, समर्पण करायचं आहे? ते आम्हाला विठ्ठलाच्याच पायावर अर्पण करायचं आहे. म्हणून म्हटलं गेलं ऐसी कळवळ्याची जाती लाभावीण करी प्रीती. आम्हाला नकोच आहे काही, लाभावीण अपेक्षा काहीच नाहीये. आणि हे थेट कनेक्शन कुठे माहिती आहे? लाभावीण करी प्रीतीचं जे संतांच्या, मराठी संतांच्या अभंगांमध्ये तुम्हाला प्रकट झालेलं दिसतं, याचा थेट संबंध भगवान श्रीकृष्णानं सांगितलेली जी भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितले आहे की तू लाभाची भावना मनामध्ये न धरता चालत राहा. तू तसा चालत राहिला तर तुला सगळं काही त्याच्याकडून आपोआप मिळत राहील. ते त्यानं जे सांगितलं भगवद्गीतेमध्ये त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिसतं इकडे विठ्ठलाच्या अभंगांची रचना जी संतांनी केली त्याच्यामध्ये. म्हणजे आता एक बघा, जे मी तुम्हाला विठ्ठलाच्या नामाभिधानातले 3 देव सांगितले त्याच्या पलीकडे जाऊन विष्णूचा जो द्वापार युगातला अवतार आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण, तो श्रीकृष्ण आम्हाला विठ्ठलामध्ये दिसतो. मग आता तुम्ही म्हणाल तुम्हाला राम पण दिसतो का? तो हो, आम्हाला राम पण विठ्ठलामध्ये दिसतो. कसा दिसतो? समर्थ रामदासांनी जी सगळी भारत भ्रमण यात्रा केली त्या भारत भ्रमण यात्रेच्या निमित्तानं ते येऊन उभे राहिले विठ्ठलाला पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या समोर. आणि विठ्ठल काही दिसेच ना. पंढरपुरामध्ये समर्थ रामदास आल्यानंतर त्यांना विठ्ठल दिसेना. मग कोण दिसत राहिलं? त्यांना दिसत राहिला प्रभू श्रीराम. कारण समर्थ हे रामाचे उपासक, रामाचे परमभक्त. म्हणून ते म्हणाले रचनेमध्ये त्यांनी लिहून ठेवलं, येथे का रे उभा श्रीरामा मन मोहन मेघ श्यामा. काय केली सीतामाई येथे उभी रखमाबाई. सगळं वर्णन डोळ्यासमोर दिसतंय ते प्रभू श्रीरामाचं आणि मूर्ती दिसते ती विठ्ठलाची. हे जे काही दोघांमधलं द्वैत आहे ते द्वैत अद्वैतामध्ये वर्णन करण्याची किमया ही संतांच्याच रचनांमध्ये आहे. ते अद्वैत आपण अभ्यासूया किंवा ऐकूया पुढच्या टप्प्यावर. या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होती, त्याचा धर्म जागा होतो. विठ्ठल हा लोकदेव आहे. त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो
असेल विठ्ठल हो, न जाणो हो. असेल काय विठ्ठल. सुंदर. मी म्हणालो तुम्हाला की अद्वैत विठ्ठलाचं ते कुठे आहे? श्रीकृष्णात आहे, श्रीरामात आहे. हे सगळं संतांच्या रचनांपर्यंत म्हणजे ज्ञानदेवांपासून समर्थ रामदासांपर्यंत सगळ्या संत रचनांमध्ये घडलेलं जे विठ्ठलाचं दर्शन आहे ते विठ्ठलाचं दर्शन आम्हाला आधुनिक संतांमध्ये दिसतं का? संत, पंत आणि तंत असे आमच्या साहित्याचे, मराठी साहित्याचे 3 भाग पाडले जातात. संत म्हणजे संतांची रचना, पंत म्हणजे पंडित काव्य आणि तंत म्हणजे लावणी, शाहिरी, पोवाडे हे काव्य की जे तुंतुण्याच्या सहाय्यानं प्रकट झालं. त्यामुळे संत, पंत आणि तंत या 3 साहित्याच्या कालखंडानंतर आधुनिक साहित्य जे केशवसुतांपासून सुरू होतं ते अगदी काल परवाच्या नव्या कवीपर्यंत येऊन उभं राहतं. पंडित काव्यामध्ये विठ्ठल आहे का? निश्चित आहे. पण तो पंडित काव्यात असलेला विठ्ठल हा शब्दांमध्ये अवगंठून गेलेला आहे. त्याचं रूप हे अवगुंठित प्रमाणातलं रूपातलं आहे. पण ते कसं आहे? पंडित काव्याला एकूणच रचनांमधून शब्दांचे फुलोरे, शब्दांमधून दाखवायची चमत्कार हे याची फार लोभ होता, ध्यास होता आणि म्हणून तो विठ्ठल तशा प्रकारे त्या वामन पंडितांच्या रचनांमधून असेल, महिपती बुवांच्या रचनांमधून असेल तो दिसत राहिला. तंतकाव्यामध्ये सुद्धा शाहिरी पोवाड्यांच्या रचनांमध्ये अगदी शिवकाल असेल किंवा पेशवेकाल असेल, इथे आपल्याला त्याचं रूप दिसणार नाही. पण त्या कालखंडामध्ये मात्र जे गवळणींच्या रूपानं विठ्ठलाचं किंवा कृष्णाचं दर्शन आहे ते मात्र या सगळ्या तंतकाव्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसत राहतं. आणि नंतरचा कालखंड हा आधुनिक साहित्याचा म्हणजे केशवसुतांपासून ते नव्या कवीपर्यंतचा. अगदी तुमच्या जवळची माहीत असलेली कविता तुम्हाला सांगतो, ती म्हणजे विंदा करंदीकरांची विठोबावरची कविता. हा विंदा करंदीकरांना दिसलेला विठ्ठल म्हणजे फक्त बालसाहित्यामध्ये दिसलेला विठ्ठल आहे का? तर नाही. त्या कवितेचं बालरूपामध्ये किंवा बालसाहित्यामध्ये असलेला समावेश बाजूला करून ज्यावेळी आपण तो पाहायला जातो त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे याचा अभ्यास तुम्हाला तुमच्या परीनं करायला हवा. पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे मोठी शाळा. पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे मोठी शाळा. सगळी मुले आहेत गोरी, एक मात्र कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असेल विठ्ठल. त्या एका शाळेच्या विद्यार्थ्यामध्ये दिसलेला काळ्या रूपामध्ये असलेल्या मुलाला दिसलेला जो विठ्ठल आहे तो विठ्ठल कोण आहे? शोधून पहा. मर्ढेकरांच्या एका कवितेमध्ये मला विठ्ठल दिसतो. मला माहित नाही त्याची नोंद कोणत्या मराठी समीक्षकानं केली आहे की नाही, पण ती कविता ज्यावेळी वाचता येते मला त्यावेळी वाचता 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 मला असं जाणवतं की अरे हा विठ्ठल आहे का? असू शकेल. नवे यंत्रयुग ज्यावेळी भारतामध्ये आलं त्यावेळी जी कविता लिहिली गेली ती मर्ढेकरांची कविता आहे. पूर्वीच्या काळामध्ये रेल्वे चालवताना त्यामध्ये ते जे इंजिन ओढलं जायचं त्याच्यात कोळसा टाकणारा एक मनुष्य असायचा आणि तो दिवस रात्र त्या इंजिनामध्ये कोळसा टाकत राहायचा. आणि तो कोळसा टाकताना त्याची घामेजलेली आणि तो कोळसा काळा याची जी काही सगळी संमिलन व्हायचं त्यानं तो सगळा काळा कुट्ट होऊन जायचा. मर्ढेकर त्या कवितेमध्ये असं म्हणतात, दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग. हे त्या मनुष्याचं वर्णन आहे. आणि त्याच्यात ते शेवटी असं म्हणतात की नव्या मनूतील गिरीधर पुतळा. तो काळा कुट्ट मनुष्य पाहून जो इंजिनामध्ये कोळसे टाकतोय त्याला ते शेवटच्या कडव्यामध्ये नव्या मनूतील गिरीधर पुतळा असं म्हणतात.
कोण आहे गिरीधर पुतळा? माझा अभ्यास मला त्याच्याकडे बघताना असं शिकवतो की तो विठ्ठल आहे. मग नव्या यंत्रयुगामध्ये नवी कविता मर्ढेकरांनी जर मांडली असेल आणि तिच्याकडे नव्या दृष्टीनं मला पाहायचं असेल तर मला तो विठ्ठल जाणवतो. पुन्हा संतांची कविता या एका मुद्द्यावर बोलताना मी तुम्हाला हळूहळू हळूहळू अलीकडच्या कालखंडाकडे आणलं खरं, पण मला तो धागा सोडायचा नाहीये. तो असा आहे की हा संतांचा विठ्ठल तुम्हाला नव्या कवितेकडे, नव्या रचनांकडे, इरावतीबाई कर्वेंनी तर विठ्ठलाला विठ्ठल हा कोण आहे असा प्रश्न विचारला गेला त्यांना, तेव्हा त्या असं म्हणाल्या, विठ्ठल हा माझा बॉयफ्रेंड आहे. ही काय दृष्टी आहे? ही दृष्टी नवतेची दृष्टी आहे. त्या एकाच विठ्ठलाकडे पाहण्याचे हे जे नवनवे पैलू आहेत त्याच्यातून तो उलगडत जातो, त्याच्यातून तो दिसत जातो, त्याच्यातून तो आपल्याला पाहावा लागतो, त्याच्यातून तो आपल्याला ऐकावा लागतो. ही जी श्रवणाची इंद्रिय आपल्याला दिलेली आहेत, ही जी वाचा आपल्याला दिली आहे, वाणी दिलेली आहे, त्याच्यातून तो बोलावा, त्याच्यातून तो ऐकावा, कानातून तो ऐकावा आणि मनातून तो शोधावा. ऐकावा, बोलावा, पाहावा, शोधावा अशा पातळीवर जेव्हा आपण पुढे पुढे जात राहतो त्यावेळी संतांचा विठ्ठल हा फक्त आणि फक्त एकच एक दृष्टी आपल्याला देत नाही, तर तो समग्र दृष्टी आपल्याला देतो. पण ती विकसित करण्याची इच्छा, ती विकसित करण्याची अभिलाषा तुमच्या माझ्या मनामध्ये आहे का? की फक्त आषाढी कार्तिकीच्या निमित्तानं मंदिरामध्ये जायचं, टाळ्या वाजवायच्या, दर्शन घ्यायचं आणि परत यायचं, इथपर्यंतच आपण ती मर्यादित ठेवणार आहोत? ही झाली कृती. कृतीला आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व आहेच, पण ती कृती परिणामकारक केव्हा होते? ज्यावेळी त्या कृतीचं मनामध्ये म्हणजे मानसिक पातळीवर आणि बौद्धिक विचारांच्या पातळीवर ज्यावेळी ती येते आणि त्यावर हुकूम कृती घडते, त्यावेळी तो परिणाम हा सर्वोच्च परिणाम असतो. संतांनी घडवलेला परिणाम हा सर्वोच्च का आहे? तर त्यांनी तो आधी विठ्ठल बुद्धीच्या पातळीवर जाणून घेतला, मग मानसिकतेच्या पातळीवर जाणून घेतला आणि मग पुढे जाऊन तो कृतीतून रचनांच्या निमित्तानं तुमच्या माझ्या ओंजळीमध्ये ठेवला. वाटलं म्हणून रचना लिहिली असं नाही घडलं. तुकाराम बुवांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले गेले आणि मग ते इंद्रायणीतून विठ्ठलानं अमुक तमुक बाहेर दिले, ही झाली आख्यायिका. ते कसे राहिले? ते काही तुकाराम बुवांनी लिहून ठेवले नव्हते, पण तुकाराम बुवा ते ज्यावेळी ते एकतारीच्या तंबोऱ्याच्या सहाय्यानं ते गात म्हणत रस्त्यानं जात असतील तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी ते ऐकले, त्यांचे ते मुखोद्गत झाले आणि ज्यावेळी गाथा बुडवली गेली त्यावेळी असं म्हटलं जातं, पुलंचे शब्द आहेत हे, की ते कुणी तारले? तर ते लोकगंगेनं तारले, या समाजानं ते तारले, कारण ते प्रत्येकाच्या मुखोद्गत होते आणि मग ते लिहिले गेले आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचले. आख्यायिका ज्या विठ्ठलाच्या बाबतीत आहेत, आख्यायिका ज्या संतांच्या बाबतीत आहेत, ती सगळी आख्यायिकेची फोलपट जशी जशी आपण बाहेर काढून टाकू तसा तसा तो एक लसलसणारा गाभा जो विठ्ठल नामक तुमच्या माझ्या दृष्टीसमोर आहे तो आम्हाला दिसत राहील आणि टाळ मृदुंगाच्या सहाय्यानं पायवाट जशी आहे तशी, दिसेल तशी, वाटेल तशी त्या मार्गानं याही पुढचा, ज्याला जेनझी किंवा अल्फा जेनझी म्हणतात, तो त्या मार्गावरून पुढे जात राहील. ही वारी खंडित होणार नाही, ही पालखी खंडित होणार नाही. का होणार नाही? कारण तो लसलसता गाभा आमच्या अंतःकरणाचं भरण पोषण करणार आहे. वाट एवढीच असते की ते आम्हाला कधी कळतंय, कधी दिसतंय. अनेक अभ्यासक असतात, त्यांना तो अभ्यास बौद्धिक पातळीवर जाणवतो पण कृतीच्या पातळीवर उतरत नाही, कारण संतांनी जे ममत्व त्यांच्या शब्दांच्या आत गाभ्यात साठवून ठेवलंय तिथपर्यंत हात घालता येत नाही. त्या ममत्वाला हात घातला की मग भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये या ज्ञानदेवांच्या हरिपाठातल्या ओळी आम्हाला आकळू लागतात. भाव असेल तर भक्ती, बळ असेल तर शक्ती, अन्यथा ते काहीही घडणार नाही. तो भाव आमच्या मनात प्रकट व्हायला हवा. आषाढी कार्तिकीच्या निमित्तानंच नव्हे तर प्रत्येक क्षणाच्या निमित्तानं.
प्रत्येक क्षणाला आमच्या आतला विठ्ठल जागा व्हावा यासाठी संतांनी रचित केलेलं जे वाङ्मय आहे ते आपण पाहायला हवं. आणि ते जसं जसं आम्ही पाहू, तसं तसं आम्ही अभ्यासू आणि तसं तसं आमच्या कृतीत आणू, त्यावेळी तो संतांचा विठ्ठल आपला विठ्ठल आपल्याला वाटत राहील, आपल्याला जाणवलेला विठ्ठल आपल्याला वाटत राहील. तो तुम्हा आम्हा आपलं नाशिकच्या सगळ्या रसिकांना, सगळ्या श्रोत्यांना वाटत राहो आणि ते वाटण्याच्या दिशेनं आपलं नाशिकचे तुम्ही सगळे रसिक एक एक पाऊल पुढे टाकत राहो, हा आशावाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.